नमस्कार विद्यार्थ्यांनो, पाठ 14 राजूचे शेत यामधील हा पहिला तास। या पाठामध्ये पहिलेच आपल्याला एक चित्र दिलेलं आहे, ज्यामध्ये शेतकरी शेतीची सुरुवात करताना आपल्याला दिसत आहे। या पाठात आपल्याला विविध शेतींची रोपे कशा रीतीने घेतली जातात त्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे। तर चला आपण पुढे वाचन करून घेऊया। मी राजू आहे, माझे वडील शेतकरी आहेत। आम्ही गुजरातमधील ईडर तालुक्यातील वसई गावात राहतो। ऑक्टोबर महिना सुरू आहे। प्रत्येक वर्षाप्रमाणे माझे वडील कांद्याच्या पिकासाठी शेती तयार करीत आहेत। या काळात शेतात खूप काम करायचे असतात। वडिलांना मदत करण्यासाठी मी पण शेतात जातो। शेवटच्या थोड्या दिवसापासून वडील कुदळीने जमीन खोदत आहेत, त्यामुळे शेती नरम आणि पोकळ होईल। विद्यार्थ्यांनो, ईडर हा तालुका गुजरातच्या उत्तर पूर्वेला आलेला आहे। या नकाशात तुम्हाला ईडरचे गुजरातच्या नकाशामध्ये स्थान पाहावयास मिळेल। ईडर हा तालुका विविध टेकड्यांनी बनलेला आहे। येथे ईडरचा गड खूप पाहण्यासारखा प्रेक्षणीय स्थळ आहे। येथे तुम्हाला ईडरच्या गडाचे आणि ईडर तालुक्याचे 3D चित्र दिलेले आहे, ते तुम्ही पाहू शकतात। पहा, खालच्या बाजूला ईडर हे नगर आलेलं आहे आणि पुढे हा आहे ईडरचा गड। मोठ्या मोठ्या शिलांनी तयार झालेला हा गड आहे। या गडावर किंवा ईडरच्या तालुक्यामध्ये पुष्कळशी प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळे पाहण्यासारखी आहेत। येथे राजमहल, महाकाली मातेचे मंदिर, गुफा, पंचमुखी महादेवाचे मंदिर, तसेच हिंगळाची देवी, वाजरेश्वरी देवी अशा इतर देवींची मंदिरे सुद्धा खूपच पाहण्यालायक स्थळ आहे। तर पहा विद्यार्थ्यांनो, मी राजू आहे, माझे वडील शेतकरी आहे। तर राजू जो आहे त्याचे वडील शेतकरी आहे आणि राजू हा कुठे राहतो तर गुजरातमधील ईडर तालुक्यातील वसई नावाच्या गावामध्ये तो राहतो। आणि राजू सांगत आहे की ऑक्टोबर महिना सुरू आहे आणि प्रत्येक वर्षाप्रमाणे त्याचे वडील कांद्याच्या पिकांसाठी शेती तयार करीत आहे। तर पहा, ऑक्टोबर महिना जेव्हा येतो त्यावेळेला राजूचे वडील शेतामध्ये कांद्याचे पीक घेण्याची तयारी करत असतात आणि त्यामुळे त्यांना शेतामध्ये खूपच काम करावे लागते आणि त्यामुळे राजू सुद्धा वडिलांना मदत करण्यासाठी शेतामध्ये जात असतो। शेवटच्या थोड्या दिवसापासून राजूचे वडील हे कुदळ घेऊन जमीन खोदत आहेत, कारण की त्यांना कांद्याची शेतीची तयारी करायची आहे आणि त्यामुळे काय होईल, जमीन खोदल्याने शेती नरम आणि पोकळ होईल। पुढे पहा, शोधून काढा। राजूच्या विस्तारात जमिनीला नरम बनवण्यासाठी कुदळी नावाच्या साधनाचा उपयोग होतो। या प्रकारच्या साधनांना तुमच्या विस्तारात काय म्हणतात ते तुमच्या नोटबुकमध्ये चित्र काढा आणि चर्चा करा। विद्यार्थ्यांनो, मराठी भाषेत त्याला कुदळी किंवा कुदळ असे म्हटले जाते आणि गुजरातमध्ये त्याला कोदाळी म्हणतात। त्याचप्रमाणे शेतामध्ये जमीन खोदण्यासाठी कुदळ किंवा फावड्याचा सुद्धा उपयोग केला जातो। त्याशिवाय इथे दिलेली विविध साधने तुम्ही पहा। या प्रकारच्या साधनांचा उपयोग शेताला खोदण्यासाठी, जमिनीला खोदण्यासाठी केला जात असतो। यावर्षी पण माझे वडील शेतात कांद्याचे बीज पेरतील, बैल नांगर ओढतील आणि वडील नांगरामागे चालून चासमध्ये बीज टाकतील। मला पण वडिलांसारखे काम करायचे आहे। विद्यार्थ्यांनो, यावर्षी सुद्धा राजूचे जे वडील आहेत ते कांद्याचे बीज पेरणार आहेत आणि मागच्या वर्षाप्रमाणे बैल नांगर ओढतील आणि वडील त्या नांगराच्या मागे चालून चालून विविध चासमध्ये बीज टाकतील। राजूला सुद्धा हौस आहे की जसे त्याचे वडील त्या चासमध्ये बिया पेरत आहेत त्याचप्रमाणे त्याला सुद्धा काम करण्याची इच्छा होत आहे। परंतु वडील सांगतात की निश्चित अंतरावर पुरेशा प्रमाणात बीज टाकणे खूप आवश्यक आहे। हे काम सोपे नाही। ते सांगतात की मी एका जागेवर खूप सर्व बीज टाकून दिले तर मी मोठा होईल तोपर्यंत मला वाट पाहावी लागेल। पहा विद्यार्थ्यांनो, राजूला सुद्धा त्याच्या वडिलांसारखे चासमध्ये बीज पेरण्याची इच्छा होत आहे, परंतु राजू हा लहान आहे म्हणून त्याचे वडील त्याला समजवत आहेत की हे काम सोपे नसते, कारण की बिया ह्या निश्चित अंतरावर आणि पुरेशा प्रमाणात टाकल्या गेल्या पाहिजे। जर एकाच ठिकाणी जास्त बी टाकल्या गेल्या तर बियांना योग्य प्रमाणामध्ये पोषण मिळत नाही आणि शेती व्यवस्थित होत नाही, पीक व्यवस्थित घेतले जाणार नाही आणि उत्पादनही कमी प्रमाणात होईल।
खाली आपल्याला प्रश्न दिलेला आहे, शेतात काम करण्यासाठी प्राण्यांशिवाय दुसऱ्या कोणत्या पद्धतीचा उपयोग होतो? चर्चा करा. तर आता शेतामध्ये बैलांशिवाय काही आधुनिक साधने टेक्नॉलॉजीचा उपयोग झालेला आहे. त्याच्यानुसार सुद्धा आता शेतीचा विकास भरपूर प्रमाणामध्ये झालेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजचा तास येथे पूर्ण करूया. नमस्कार.